संडे आहे आणि आमची भटकंती निघाली नाही असं कधी होतच नाही. मग कारण कुठलंही असो. तर आज माझा कान दाखवायचा होता हॉस्पिटलमध्ये, पण आम्ही एवढ्या लेट निघालो, की डॉक्टर सगळे चालले गेले होते. औषध घेतलं, त्यानंतर मार्केटमध्ये आलो, थोडाफार भाजीपाला घेतला आणि त्यानंतर घरी निघालो. घरी जाता-जाता अशा ॲपलच्या गाड्या ना 4 ते 5 लागतात रस्त्यावर. तर तिथून आम्ही ॲपल घेतले. इतके स्वस्त ॲपल झालेले आहेत इकडे, कारण आता ॲपलचा सीझन चालू आहे. तर ₹100 ला 4 किलो असे ॲपल मिळत होते. तर आमच्या घरी 1 ते 1.5 किलो ॲपल पडले होते, तरी आम्ही घेतले. त्यानंतर घरी निघालो. तर हे बघा, ह्या सगळ्या गाड्या इथं लागलेल्या आहेत श्रीनगर जाण्यासाठी. कारण श्रीनगरला ह्या ॲपल वगैरे घ्यायला जात असतात. सगळ्या गाड्या खाली आहेत. एवढी मोठी लाईन होती, पण ती लाईन काही तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार नाही, कारण आमचं गेट तिथं अर्ध्यातच आलं होतं. तर तिथून आम्ही टर्न घेतला, घरी आलो. घरी आल्यानंतर मुलांना मी पाणीपुरी आणलेली होती, तर त्यांना पाणीपुरी देते आणि तुम्ही बघून घ्या किशू मागे कशी नौटंकी करतोय. मुद्दामूनच मी हा व्हिडिओ थोडा स्लो, म्हणजे ज्या याच्यामध्ये शूट केलेला ना तसाच घेतला, कारण तुम्हाला त्याची नौटंकी दाखवू शकेल. त्याला माहिती होतं की कॅमेरा चालू आहे, छान असा डान्स करतोय, तर त्याला आदित्य मध्ये सोडून घेऊन गेला. तो आनंद पाणीपुरीचा होता म्हणून तो डान्स करत होता. त्यानंतर हे बघा, इथं मी मुलांना आता पाणीपुरी रेडी करून देते आणि त्यानंतर जो काही भाजीपाला आणलेला आहे तो नीट करून आता फ्रीजमध्ये रचून देणार आहे. ॲपल एवढे झाले जसं काही काश्मीर आमच्या घरामध्येच उतरलेला आहे, इतके ॲपल झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच किती ॲपल आणलेले आहेत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.